I am so happy here this evening to join with you all. आणि तुम्हा सगळ्यांबरोबर आज संध्याकाळी जॉईन होण्यामध्ये मला आनंद होत आहे. So I must appreciate Akshay for initiating this noble effort to connect us all together to look to the Lord together. आणि अशा प्रकारे आपल्या सगळ्यांना करून आपण सगळ्यांनी प्रभूकडे आपलं लक्ष लावावं यासाठी अक्षयने पुढाकार घेतलाय. त्यामुळे मी अक्षयचे खास कौतुक करत आहे. Very happy to see some of you, though I am unable to see all of you. तुम्हा सगळ्यांना मला जर इथे पाहता येत नसेल तरी काही जणांना मी पुजतोय आणि मला आनंद वाटतो पाहून. I hope you are all keeping well. आणि आशा करतो की तुम्ही सगळेजण ठीक-ठाक आहात. My sincere appreciation to Brother Raj for making himself available to be with us here this evening. Thank you so much, Pastor. Thank you. Okay, I want to appreciate all of you for standing strong in the faith during these difficult and testing times. आणि या परीक्षेच्या समयी देखील तुम्ही सगळेजण विश्वासामध्ये दृढ अशी उभे राहिलात. त्यामुळे मला तुम्हा सगळ्यांचंच कौतुक वाटतंय. Your faith in God is so pleasing, and I believe God is with you all. आणि प्रभूमध्ये असलेला तुमचा विश्वास देवाला खरोखर संतोषणारा आहे आणि माझा विश्वास आहे की देव तुमच्याद्वारे खुश होत आहे. And the way how you so far have experienced God's protection and His every care proves God loves us all. आणि आतापर्यंत प्रभूचं जे काही संरक्षण आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळाल्या त्याच्या प्रेमाद्वारे त्याचा अनुभव तुम्ही सगळ्यांनी आजपर्यंत घेतलाच आहे. I would like to just encourage all of our hearts sharing on the subject of faith. विश्वास हा विषय घेऊन मी तुम्हा सगळ्यांना आज उत्तेजन करू इच्छित आहे. Now in 1 Corinthians chapter 13, पहिले कोरिंथी अध्याय 13 and in verse 13, आणि वचन 13 मध्ये there we have Apostle Paul mentioning 3 pillars of Christian faith. त्या ठिकाणी आपण पाहतो की प्रेषित पौल ख्रिस्ती विश्वासाच्या 3 स्तंभाचा उल्लेख करतो. And the first one is faith. आणि त्यामधला जो पहिला स्तंभ आहे तर तो आहे विश्वास. The second one is hope. आणि दुसरा जो आहे आशा. The third one is love. आणि तिसरा स्तंभ आहे प्रीती. But the first one is faith. परंतु पहिला स्तंभ आहे तो विश्वास आहे. Because faith is the foundation for Christian faith. त्याचं कारण की ख्रिस्ती विश्वासासाठी विश्वास हाच पाया आहे. When we have been going through this kind of a testing time, आणि अशा प्रकारच्या परीक्षेमधून आपण सगळेजण जात असताना we somehow feel insecure. आणि कसं का होईना आपल्याला बऱ्याच वेळेला pillars of the Christian faith. ख्रिस्ती विश्वासामधील जे 3 स्तंभ आहे त्याविषयी मी तुमच्याशी बोलत होतो. Faith is the first. आणि यामध्ये विश्वास हा पहिल्या स्थानी येतो. You see, in these days of what we have been going through, आणि हल्लीच्या दिवसामध्ये ज्या स्थितीमधून आपण जात आहोत, there is some kind of a fear. आणि एक प्रकारची भीती सगळ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. And also some kind of uncertainty about the future. आणि भविष्याची अनिश्चितता निर्माण झाली. And in all of our minds there is one question. There is one question that haunts us.
आणि आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये एक प्रश्न आहे ज्याने आपल्याला घेरा घातला आहे. Question is, how shall we live? आणि आपल्याला सतावत असलेला प्रश्न आहे की आता आपण जगायचं तरी कसं? How are we going to live? आपण कसं जगणार आहोत? In the Holy Bible, we have the answer. याचं उत्तर आपल्याला आपल्या पवित्र शास्त्रात पाहायला मिळते. Romans chapter 1 verse 17. रोमकरासपत्र अध्याय 1 आणि वचन 17. Apostle Paul says, पौल असं म्हणतो, the just shall live by faith. नीतिमान विश्वासाने जगेल. Our circumstances don't determine our contentment or our well-being. परिस्थिती आपल्या समाधाना किंवा आपल्या कल्याणाला नियंत्रित करू शकत नाही किंवा त्याद्वारे ती निश्चित होत नाही. But our faith and trust in God do. परंतु देव आपला भरोसा आहे किंवा विश्वास आहे त्यामुळे माझी निश्चित होते. That's why faith is very important. आणि म्हणूनच विश्वास हा फार महत्वाचा आहे. You see, of the three cardinal virtues of Christian life, जीवनातील हे जे 3 सद्गुण आपण पाहत आहोत, faith, hope and love, विश्वास, आशा आणि प्रीती, though love is the greatest, आणि या सगळ्यांमध्ये प्रीती आहे तरी but faith is the first. असं असलं तरी विश्वास मात्र प्रथम स्थानी आहे. In the whole armor of God, देवाची जी संपूर्ण शस्त्र सामग्री आहे, Paul says in Ephesians 6:16, एफिसकरासपत्र याचा 6वा अध्याय आणि वचन 16 मध्ये तिथं संत पौल असं म्हणतो, above all taking the shield of faith with which you will be able to quench all the fiery darts of the wicked one. आणि त्या ठिकाणी तो असं म्हणतो की जर आपण आपल्या विश्वासाची ढाल आपल्या हाती घेतली तर जे सैतानाचे जे जळते बाण आहे तर त्याच्यावरती आपण मात करू शकतो. What we see in this verse is, आणि या वचनामध्ये आपल्याला काय मिळते? the most protective weapon of all is the shield of faith. आणि सगळ्यात जर काही संरक्षण करणारं साधन असेल तर ते म्हणजे ढाल आहे. And that Paul says must be taken above all. आणि पौल असं म्हणतो की सगळ्यात जास्त महत्व त्याला दिलं पाहिजे, ती आपण घेतली पाहिजे. Yes, brothers and sisters, in our Christian life, faith is the first pillar of the 3 pillars of Christian faith. आणि होय बहिणींनो आणि माझ्या भावांनो, आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये जे 3 गुण आहेत त्यामध्ये प्रथम स्थानी विश्वास आहे. Because faith saves us. कारण की विश्वास आपल्याला तारतो. Faith helps us to grow in God. विश्वास आपल्याला प्रभूमध्ये वाढण्यास मदत करतो. Faith makes us strong in God. विश्वास आपल्याला आपल्या प्रभूमध्ये दृढ बनवतो. Faith protects us. विश्वास आपलं संरक्षण करतो. And faith guides and leads us. विश्वास आपलं मार्गदर्शन करतो आणि आपल्याला तो चालवतो. Yes, faith gives us victory. आणि होय विश्वासच आपल्याला विजय देतो. In 1 John 5:4, पहिले योहान आणि 5 मध्ये असं म्हटलं आहे. पहिले योहान 4:5 मध्ये असं आहे, this is the victory that has overcome the world. आणि जगावरती जो जय मिळवला आहे तर तो म्हणजे आपला विश्वास आहे. Even our faith. आणि विश्वास, So faith gives us victory.
आपला जो विश्वास आहे तर तोच आपल्याला विजय देतो. Sometimes we say, I have lot of faith in him. आणि कधी कधी आपण असं म्हणतो की माझा त्याच्यावर फार मोठा विश्वास, I have lots of faith in her. तिच्यावरती माझा फार मोठा विश्वास I आहे. have lots of faith in this or in that. आणि माझा या गोष्टीवरती किंवा त्या गोष्टीवरती फार मोठा विश्वास आहे. I want to encourage you, have faith in God and God alone. आणि मी तुम्हाला यावेळेला उत्तेजन देत आहे की केवळ देवावरती आणि केवळ देवावरतीच विश्वास ठेवा. Because all fail, Jesus never fails. कारण की सगळ्यावरती जर विश्वास ठेवला ते अपयशी ठरू शकते, पण येशू कधीच अपयशी ठरत नाही. That's why Satan and his forces try to do everything possible to weaken us our faith. आणि म्हणूनच सैतान आणि त्याचे सामर्थ्य विश्वासाला कमकुवत करण्यासाठी अतोनात प्रयत्न करत असतात. When we don't read and study and meditate on God's word, ज्यावेळेस आपण देवाचे वचन वाचत नाही, त्यावरती मनन आणि चिंतन करत नाही, our faith is weakened. तर त्यावेळेला आपला विश्वास कमकुवत बनत जातो. When we don't pray on a daily basis, communing with God, आणि ज्यावेळेस आपण नित्य प्रार्थना करत नाही, देवाशी सहभागिता साधत नाही, then our faith in God becomes weak. तेव्हा देवावरती जो आपला विश्वास आहे तर तो अशक्त किंवा कमकुवत बनत जातो. When we don't consistently remain in the fellowship of God's people in the church, जेव्हा मंडळीतील लोकांच्या सहभागितेमध्ये आपण सातत्य राखत नाही, our faith becomes weak. तेव्हा आपला विश्वास हा कमकुवत होतो And we become defeated. आणि तेव्हा आपण पराजित होतो. That's how Satan succeeds in making us fail in our Christian faith. आणि आपल्या ख्रिस्ती विश्वासामध्ये आपल्याला सैतान अशाच प्रकारे अपयशी करतो. That's why in Luke's Gospel chapter 18, लूक याचा 18वा अध्याय and in verse 8, आणि वचन 8 मध्ये Jesus said this, येशूने असं म्हटलं आहे, when the Son of Man comes, will he really find faith on the earth? मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय? Brothers and sisters, in these days, बहिणींनो आणि भावांनो, हल्लीच्या दिवसांमध्ये when we see our lives being locked up in our houses, आणि ज्यावेळेस आपण पाहत आहोत की आपल्या सगळ्यांचं जीवन आपल्या स्वतःच्याच घरामध्ये बंदिस्त झालेलं आहे, and then I think Jesus is coming very soon. आणि त्यावेळेस मीही विचार असा करतो की येशूचं येणं खरोखर समीप आलेलं आहे. Not only we think, we even tell one another. आणि आपण फक्त विचारच करतो असं नाही, तर आपण एकमेकांना हे सांगतही आहे. But the serious question is, परंतु गंभीर प्रश्न असा आहे की if Jesus really comes one of these days, आणि जर समजा या हल्लीच्या दिवसामध्ये जर येशूचं येणं झालं, what type of faith will he find in us? तर कोणत्या प्रकारचा विश्वास त्याला आपल्यामध्ये आढळेल? Today, our faith a God pleasing and God honoring faith? आणि आज आपल्या ठाई जो विश्वास आहे तर तो देवाला आदर देणारा किंवा देवाला संतोषणारा विश्वास आहे. There is no other way for us to come to God. देवाकडे जाण्याचा आपल्याकडे याशिवाय दुसरा कोणताच मार्ग नाही. We cannot reach him by our righteous works. आणि आपल्या सत्कृत्याद्वारे, धार्मिक कृत्याद्वारे आपण त्याच्याकडे जाऊ शकत नाही. Faith brings us to God. विश्वास आपल्याला देवाकडे नेतो. Hebrew 4:16 says,
इब्री लोकासपत्र अध्याय 4 आणि वचन 16 मध्ये असं म्हटलं आहे, Let us come before the throne of grace. धैर्य आपण कृपेचे जे राजासन आहे त्याच्या जवळ येऊया. And it says further, throne of grace with confidence. आणि पुढे असं म्हटलंय की धैर्याने आपण कृपेच्या सणाजवळ येऊया. With confidence means with faith and trust and real assurance. आणि धैर्याने याचा अर्थ असा आहे की विश्वासाने, भरोशाने आणि एका निश्चित खात्रीने. So what kind of a faith today we are? आणि म्हणून आज आपल्यामध्ये कोणत्या प्रकारचा विश्वास आहे? Faith is when Noah listened to God. आणि विश्वास म्हणजे काय? तर नोहाने देवाचं ऐकलं तो विश्वास. He believed God त्याने देवावरती विश्वास ठेवला and he obeyed God when he commanded him to build an ark. आणि जेव्हा देवाने त्याला तारू बांधण्याची आज्ञा दिली तर तेव्हा नोहाने देवाचं आज्ञापालन केलं. That is faith. आणि त्यालाच विश्वास म्हणतात. Faith is when Moses listened to God, believed in God and obeyed God. आणि विश्वास म्हणजेच काय? तर त्याचं उदाहरण मोशेने देवाचं ऐकलं, त्याने सांगितल्यानुसार त्याच्यावरती विश्वास ठेवला आणि त्याचं आज्ञापालन केलं. And he went and stood before the Pharaoh of Egypt so courageously. आणि तो इजिप्तच्या फारो समोर मोठ्या धाडसाने जाऊन उभा राहिला. And he said to him, let my people go. आणि तो त्याला म्हणाला की माझ्या लोकांना तू जाऊ दे. Faith is when Job, in the book of Job, योबाच्या पुस्तकामध्ये when he lost his all wealth, योबाने जेव्हा आपली संपूर्ण संपत्ती गमावली, he lost all his health, त्याचं आरोग्य पूर्णपणे त्याने गमावलं, he lost all his children, त्याच्या लेकरांना त्याने गमावलं, and he also lost all his possessions. आणि त्याच्याकडे जी काही संपत्ती होती तर ती सगळी संपत्ती त्याने गमावली. Suddenly he experienced this tragedy in his life. आणि अचानकपणे अशा शोकांतिका त्याला त्याच्या जीवनात अनुभवायला लागली. But what was his response? परंतु त्याची प्रतिक्रिया काय होती? He said, God had given and God has taken away. आणि तो म्हणाला की देवाने ते देवाने परत नेलं. And he praised God by saying, blessed be the name of the Lord. देवाचं नाव धन्यवादित असो असं म्हणून त्याने देवाचा गौरव केला. Because he was a man who had seen God. कारण की तो एक असा व्यक्ती होता ज्याचा विश्वास देवावर होता. He did not allow external such pressures to shake his faith. आणि त्याच्या विश्वासाला हलवून सोडण्यासाठी त्याने कोणत्याही बाह्यतेला परवानगी दिली नाही. That is faith. आणि त्यालाच विश्वास म्हणायचं. And today God is calling you and me to experience and exercise this kind of a faith. अशाच प्रकारच्या विश्वासाचा अनुभव घेण्यासाठी किंवा अशाच प्रकारचा विश्वास कृतीत उतरवण्यासाठी देव तुम्हाला आणि मला आज बोलावत आहे. And faith is when Shadrach and Meshach and Abednego, म्हणजेच काय आहे की जेव्हा शेद्रक, मेशक, अबेदनेगो when they refused to bow down before the idol, आणि जेव्हा त्या तिघांनी त्या मृत्यूसमोर नमन करण्यास मनाई केली, and they said, even if we are thrown into a fiery furnace, आणि ते म्हणाले की जरी आम्हाला त्या अग्नीच्या भट्टीत टाकण्यात आलं, we know God whom we serve is able to deliver us. आणि आमचा असा विश्वास आहे की ज्या देवाची आम्ही सेवा करतो तो आम्हाला त्यातून मुक्त करण्यास समर्थ आहे. That is faith.
आणि त्यालाच विश्वास म्हणायचा. Think about the centurion man in the New Testament. नवीन करारातील जो शताधिपती होता त्याचा विचार करा. He came to Jesus and said, तो येशूकडे आला आणि येशूला म्हणाला, Jesus, you just say a word, my servant will be healed. आणि तो म्हणाला की येशू, तुम्ही केवळ शब्द बोला आणि माझा चाकर बरा होईल. What a faith in God and in His word. देवावर आणि देवाच्या शब्दावर किती मोठा त्याचा विश्वास होता. Think about Simon. आणि शिमोनाबद्दल विचार करा. Faith is what Simon said to Jesus. आणि विश्वास म्हणजेच काय, तर आपण पाहतो की शिमोन जेव्हा येशूला म्हणाला, Jesus, all the night we have toiled but caught nothing. की येशू, आम्ही रात्रभर कष्ट केलंय परंतु काहीच मासे आम्ही पकडू शकलो नाही. Nevertheless, at your word, we will cast down the net. परंतु प्रभू, असे असले तरी तुम्ही म्हणता म्हणून आम्ही जाळी टाकतो. And you know the wonder that happened after. आणि त्यानंतर जे घडलं तिथे ते आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. Faith is when Mary heard from the angel of the Lord. आणि विश्वास म्हणजेच काय, तर मरियेने देवदूताची वाणी ऐकली. Angel said, you are going to give to a child. आणि देवदूत तिला म्हणाला की तू एका बाळाला जन्म देणार आहेस. And he is going to become the savior of the world. आणि ते बाळ या जगाचा तारणारा होणार आहे. What did Mary say? आणि त्यावेळेला मरिया काय म्हणाली? What was her response to the words of the angel of the Lord? आणि प्रभूच्या देवदूताने जे सांगितलं त्याला तिने कसा प्रतिसाद दिला? She said, be it unto me according to your word. आणि ती म्हणाली की तुमच्या शब्दाप्रमाणेच माझ्या जीवनात घडून येऊ. That is faith. आणि यालाच विश्वास असं म्हणतात. I want to ask once again this question. आणि पुन्हा एकदा हा प्रश्न मी विचारू इच्छितो. What does it really mean to live by faith? विश्वासाने जगणं याचा नेमका अर्थ आहे तरी काय? Living by faith applies to the past, to the present, and to the future of our Christian life. विश्वासाने जगणं म्हणजे ख्रिस्ती जीवनातील भूतकाळ असेल, वर्तमान काळ असेल किंवा भविष्य काळ असेल, याला तो लागू होतो. It means believing what Christ has done in our life on the cross. याचा अर्थ असा आहे की आपल्या जीवनामध्ये प्रभूने स्तंभावर जे काही केलंय त्यावरती विश्वास ठेवणे आहे. Yes, it means what he is doing now in all of our lives. आणि याचा अर्थ आता देखील तो आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये जे करत आहे त्यावरती विश्वास ठेवणे आहे. It means what he will do in the future in our lives. आणि भविष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये आणि आपल्या जीवनाच्याद्वारे तो जे काही करणार आहे त्यावरती विश्वास ठेवणे आहे. Few days ago, I finished reading a book. आणि काही दिवसांपूर्वी पुस्तक मी वाचून काढलं. And this book was on disappointment with God. आणि या पुस्तकाचा विषय होता की देवाच्या बाबतीत निराशा किंवा देवावरती निराश होणं. Now, in this book, the author mentions that there are two kinds of faith. या पुस्तकाच्या लेखकाने या पुस्तकात दोन प्रकारचे विश्वास आहे असं सांगितलं आहे. He says the first kind of faith can be described as, आणि त्याने असं म्हटलंय की जो पहिल्या प्रकारचा विश्वास आहे तर त्याचं वर्णन असं केलं जातं, great and childlike faith. महान किंवा मोठा किंवा आणि लहान बाळकांसारखा विश्वास. Childlike faith. लहान बाळकांसारखा विश्वास. That means when a believer encounters the impossible. याचा अर्थ असा आहे की जेव्हा एक विश्वासणारा अशक्य गोष्टींचा सामना करतो. Now, David exercised this kind of extravagant faith. आणि दाविदाने अशा प्रकारचा जो अमर्याद किंवा जो मोठा विश्वास तो कृतीत उतरवला.
when he so boldly went and stood in front of that giant Goliath, जेव्हा तो मोठ्या धाडसाने त्या धिप्पाड गल्यातासमोर उभा राहिला, तेव्हा हा विश्वास त्याने वापरला. Roman centurion about whom I just now spoke to you, आणि आता ज्या रोमी शताधिपतीविषयी मी तुमच्याशी बोललो, Jesus was so astonished at his faith. आणि त्याचा विश्वास पाहून येशूला देखील आश्चर्य वाटले. Yes, Jesus was so moved by his unflinching faith. आणि होय, त्याचा एक निश्चय विश्वास पाहून येशूला देखील फार आश्चर्य वाटले. He said to Jesus, "You don't have to come to my house. आणि तो येशूला म्हणाला की तुम्हाला माझ्या घरी यायची आवश्यकता नाही. Just say a word. तुम्ही फक्त शब्द बोला. My servant will be healed." आणि माझा चाकर बरा होईल. This is childlike faith. आणि हा लहान मुलांसारखा विश्वास आहे. David as a young boy went and stood before Goliath with childlike faith. आणि दावीद एक तरुण होता आणि त्या स्थितीमध्ये तो एक लहान मुलांसारखा विश्वासाने त्या धिप्पाड गल्यातासमोर जाऊन उभा राहिला. In these days we have lots of evangelistic preachers. आणि हल्लीच्या दिवसामध्ये आपण पाहतो की अनेक स्वार्थिक आपल्याला पाहायला मिळतात. They share with us their heart-stirring accounts of God's wonders among the people during the meetings. आणि ज्यावेळेस सभा घडते तर सभा होत असताना लोकांच्या प्रभूने जे कार्य केलं त्याविषयी ते आपल्याला सांगतात. Now such wonders of God's power among the people may have been the results of childlike faith and trust. आणि लोकांच्या जीवनामध्ये झालेल्या ह्या ज्या अद्भुत घटना आहेत तर त्या सगळ्या घटना त्यांच्यामध्ये लहान बालकाप्रमाणे विश्वासाचाच परिणाम आहे. So this is the first kind of faith. आणि हा जो विश्वास आहे तो पहिल्या प्रकारचा विश्वास आहे. Great and childlike faith. मोठा आणि लहान लेकरांप्रमाणे विश्वास. But there is a second kind of faith. परंतु दुसऱ्या प्रकारचा देखील एक विश्वास आहे. Job and the saints in the book of Hebrews chapter 11, योब आणि इब्रिय लोकांपत्रामधील अध्याय 11 मधील जे पवित्र जण आहेत they point us to this different kind of faith. आणि हा जो भिन्न प्रकारचा विश्वास आहे तर या विश्वासाबद्दल ते आपल्याला सांगतात. Now childlike faith or childlike trust not survive when the miracle doesn't or don't happen. ज्यावेळेस चमत्कार घडत नाही तेव्हा लहान लेकरांचा जो विश्वास आहे किंवा भरोसा आहे तर तो कदाचित टिकून राहत नाही. Or when our urgent prayers go unanswered. किंवा ज्यावेळेस आपल्या तात्काळ प्रार्थना असतात तो ज्यावेळेस मिळत नाही तेव्हा हा विश्वास टिकून राहत नाही. Such times when we have a childlike faith, we can be shaken. आणि अशा वेळी जर आपल्यामध्ये लहान लेकराप्रमाणे विश्वास असेल तर त्या ठिकाणी आपण अस्थिर होऊ शकतो. We may have experienced this. आणि याचा अनुभव आपण घेतलाही असेल. Or we may have observed in others. किंवा इतरांच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी तुम्ही पाहिल्याही असतील. In their simple faith, when they trust God, they experience God's wonder. आणि ज्यावेळेस सरळ साधा जो विश्वास ते ठेवतात तेव्हा देवाच्या अद्भुत गोष्टी जीवनामध्ये घडाव्या अशी त्यांची अपेक्षा असते. The same people, when they pray to God for certain more difficult situations, परंतु हेच लोक ज्यावेळेस एका विशिष्ट कठीण समयामध्ये कठीण परिस्थितीमध्ये प्रार्थना करतात and when God doesn't answer, आणि जेव्हा परमेश्वर त्यांच्या या प्रार्थनेचं उत्तर देत नाही, they become so shaken in their faith, they even go back. ते त्यांच्या विश्वास हादरून जातात आणि बऱ्याच वेळेला त्यांचं पतन होते, म्हणजे ते विश्वासामधून माघारी जातात. That's why in such times, आणि म्हणून अशा स्थितीमध्ये we really need more than the first kind of faith. आणि पहिल्या प्रकारचा जो विश्वास मी तुम्हाला सांगितला त्यापेक्षा वेगळ्या प्रकारचा विश्वास आपल्याला हवा आहे. That the writer of this book that I have read recently, आणि हल्लीच काही दिवसांपूर्वी जे पुस्तक मी वाचलं त्या पुस्तकाचा लेखक
He calls it hang on at any cost faith. आणि तो म्हणतो की परिस्थितीमध्ये तुम्ही विश्वास टिकून ठेवा किंवा तग धरा. Hang on at any cost faith. कोणत्याही किमतीवरती तुम्ही विश्वास ठेवा. Be leaning on God long. म्हणजेच देवावरती तुम्ही दीर्घकाळ अवलंबून राहा. And leaning on God hard. आणि देवावरती तुम्ही दृढतेने अवलंबून राहा. But never running away. परंतु असं असताना मात्र तुम्ही पळून जाऊ नका. Now to get a clear picture of this, आणि याचं एक स्पष्ट चित्र मिळण्यासाठी I want us to read 2 Psalms back to back. आणि माझी इच्छा आहे की एक एक करून आपण 2 स्तोत्र वाचूया. I will start Psalm 23. स्तोत्र संहिता 23 पासून मी सुरुवात करेन. The Lord is my shepherd. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. I shall not be in want. मला काही उणे पडणार नाही. He guides me. तो मला मार्गदर्शन करतो. I will fear no evil. आणि मी कोणत्याही दुष्टाला भिणार नाही. Goodness and love will follow me all the days of my life. आणि माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया ही लाभतील. Now turn back to Psalm 22. आता स्तोत्र संहिता 22 कडे आपण वळूया. My God, why have you forsaken me? माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास? Why are you so far from saving me? माझ्या दुःखाचा आक्रोश ऐकून माझा बचाव करण्यास तू जवळ नाहीस. I cry out by day. माझ्या देवा, दिवसा मी धावा करतो, but you do not answer. तरी तू ऐकत नाहीस. I can count all my bones. मला माझी सर्व हाडे मोजता येतात. People stare and gloat over me. ते माझ्याकडे टक लावून पाहतात. Just think about these 2 Psalms. या 2 स्तोत्रांविषयी विचार करा. What a contrast is between these 2 Psalms. या 2 स्तोत्रांमध्ये एक विरोधाभास आपल्याला पाहायला मिळतो. Psalm 23 models childlike faith. स्तोत्र संहिता 23 एक लहान बाळकाचा जो विश्वास आहे तर त्याला दाखवतो. But Psalm 22 परंतु स्तोत्र 22 models a deeper and more mysterious kind of faith. स्तोत्र संहिता 22 एक गहन आणि रहस्यमय प्रकारचा जो विश्वास आहे त्याला दाखवतो. Hang on at any cost faith. कोणत्याही स्थितीमध्ये तग धरा, कोणत्याही किमतीमध्ये विश्वासाला टिकून राहा. That means leaning long on God. याचा अर्थ आहे की काळ देवावरती अवलंबून राहा. Leaning hard and tight on God. देवाला पक्क पकडून ठेवा, दृढतेने त्याला चिकटून राहा. But never run away. आणि असं करताना मात्र पळून जाऊ नका. God has in His will allowed us in these days to go through this kind of unexpected, difficult times. आणि देवाने त्याच्या इच्छेमध्ये हल्लीच्या दिवसामध्ये अशा अनपेक्षित गोष्टीमधून आपल्याला जाऊ देत आहे. We still do not know what is really happening and how long will this go. आणि असं असताना देखील सध्या खरोखर काय चालू आहे किंवा हे किती काळ टिकेल हे आपल्याला निश्चितपणे माहित नाही. I definitely believe here we as believers need more than the childlike faith. माझा तर खरोखर असा विश्वास आहे की लहान लेकराचा जो विश्वास आहे त्यापेक्षा जो दुसरा विश्वास आहे तो आपल्या ठाई असला पाहिजे. In these days we really need hang on at any cost. आणि हल्लीच्या या दिवसामध्ये कोणत्याही स्थितीमध्ये किंवा कोणत्याही परिस्थितीमध्ये विश्वास, कोणत्याही किमतीमध्ये विश्वासाला तग धरणे, टिकून राहणे हा जो विश्वास आहे तो आपल्या ठाई असला पाहिजे. Yes, our Christian life with God may include both these kind of faiths. आणि होय, या दोन्ही प्रकारचा विश्वास आपल्या मध्ये समाविष्ट असू शकतो.
So I want to ask us all, what kind of faith we have. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मी विचारू इच्छितो की प्रकारचा विश्वास आपल्या ठाई आहे. I pray we indeed experience and exercise these two kinds of faith. आणि माझी तर अशी प्रार्थना आहे की या दोन्ही प्रकारच्या विश्वासाचा आपण अनुभव घ्यावा आणि दोन्ही प्रकारचा विश्वास आपण कृतीमध्ये उतरवावा. Come what may against us. आणि आपल्या जीवनामध्ये कोणतीही गोष्ट आपल्या विरोधात येऊ. Oh yes, we in our life like Job. आणि आपल्या जीवनामध्ये आपण योबाप्रमाणे, like Moses. मोशेप्रमाणे, Yes, like Mary. मरियाप्रमाणे, like the centurion man. त्या शताधिपतीप्रमाणे We will stand strong, holding on to God tight. आपण विश्वासामध्ये दृढ राहू, देवाला घट्ट पकडून राहू. I'm sharing with you with a small real story. आणि हे जे आजचं जे वचन आहे त्याचा मी शेवट करणार आहे आता, परंतु त्यापूर्वी एक खरी गोष्ट मला सांगतो. Once a young Jewish girl was escaping from the Nazis concentration camp during Hitler's time. आणि एकदा एक यहुदी तरुणी होती आणि हिटलरच्या काळामध्ये जे नाझी लोकांची वस्ती होती त्या वस्तीमधून तिने स्वतःची सुटका करून घेतली. You all know during his time he killed about 60 lakhs of Jews. आणि इथंच आहे की हिटलरने त्या काळामध्ये जवळपास 60 लाख यहुदी लोकांना ठार केलं होतं. Now when this girl was escaping, आणि ज्या वेळेला ही एक तरुण मुलगी तिथून स्वतःची सुटका करून घेत होती, in the mountain she found a cave. तिथे असलेल्या पर्वतामध्ये तिला एक गुहा सापडली. She went in and hid herself there to save her life. आणि तिने ती वाचवण्यासाठी त्या गुहेमध्ये जाऊन स्वतःला लपवलं. But after some days she died there only. परंतु काही दिवसानंतर ती मुलगी मरण पावली. But before she died, परंतु ती मरण्याच्या अगोदर she had scribbled on the rock these 3 sentences. आणि तेथील खडकावरती तिने 3 वाक्य कोरून ठेवली होती. She had such an unshakable, strong faith in God. आणि देवावरती तिचा इतका अस्थिर किंवा दृढ विश्वास होता. She wrote these 3 sentences. आणि देवावरती तिचा असलेल्या स्थिर विश्वासामुळे तिने हे 3 वाक्य लिहिले. I believe in the sun even when it is not shining. आणि तिने असं लिहिलं होतं पहिलं वाक्य की सूर्य प्रकाशत नाही देखील तो आहे असं मानते किंवा त्यावरती माझा विश्वास आहे. I believe in love even when feeling it not. मी प्रेमावर विश्वास ठेवते जरी मला त्याची जाणीव होत. I said this, I believe in love even when feeling it not. आणि तिने असं लिहिलं दुसरं वाक्य की मी प्रेमावर विश्वास ठेवते जर ते मला जाणवत नाही. And the third sentence she had written was, आणि तिसरं वाक्य तिने त्या खडकावरती लिहिलं होतं ते म्हणजे I believe in God even when he is silent. देव जेव्हा देव स्तब्ध आहे तरी देखील मी त्याच्यावर विश्वास ठेवते. What a faith this little girl had in the God Jehovah. आणि या लहान मुलीचा यहोवा परमेश्वरावरती किती मोठा विश्वास होता. Today God wants to see in you and me this kind of a faith. आणि आज देव तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये अशा प्रकारचा विश्वास पाहू इच्छितो. God has promised us. परमेश्वराने आपल्याला अभिवचन दे. Fear not, for I am with you. For I am with you. भिऊ नका कारण मी तुमच्या बरोबर आहे. And God has promised to us. आणि प्रभूने आपल्याला अभिवचन दिलं आहे. I will never leave you nor forsake you. मी कधीच तुम्हाला सोडणार नाही किंवा टाकणारही नाही. God has promised us. प्रभूने आपल्याला अभिवचन दिलं आहे.
Let your heart not be in trouble. तुमचं अंतकरण अस्वस्थ होऊ देऊ नका. Just trust me. माझ्यावर विश्वास ठेवा. I'm saying you all. आणि म्हणूनच तुम्हाला सांगतो, If God is with us, who can be against us? देव आपल्याशी अनुकूल आहे तर आपल्याशी प्रतिकूल कोण होऊ शकेल. And therefore I want to encourage you. आणि म्हणूनच मी उत्तेजन इच्छितो. God is with us and He is for us more than ever before. आणि देव आपल्या बाजूने आहे आणि पूर्वी होता त्यापेक्षा अधिक रित्या तो जवळ आहे. And I pray, even as you continue to remain in your faith firm and strong. आणि माझी तर अशी प्रार्थना आहे की तुम्ही सगळेजण तुमच्या विश्वासामध्ये राहत असताना You will continue to experience God's presence, देवाच्या सानिध्याचा अनुभव तुम्हाला येत राहील. God's protection, देवाचं संरक्षण तुम्ही अनुभवाल. God's every care. आणि देवाच्या प्रत्येक काळजीचा अनुभव तुम्हाला येईल. Keep growing in the Lord. प्रभूमध्ये वाढत राहा. And keep walking, marching onward and forward, knowing you are the child of the Most High God. आणि परात्पर परमेश्वराचे तुम्ही मूल आहात हे जाणून पुढं आणि पुढं. And God bless you all. आणि देव तुम्हा सर्वांनाच आशीर्वादित करो. Amen. Amen. Gracious Father, we give you thanks and praises for our time together this evening. आणि कृपारूप प्रभू परमेश्वरा, संध्याकाळच्या वेळेला आम्ही सगळे एकत्रित आलो त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देत आहोत. And I want to thank you for encouraging our hearts by your life-giving word. आणि प्रभू, जीवन देणाऱ्या तुझ्या वचनाद्वारे आमच्या अंतःकरणाला तू प्रोत्साहित केलं तर तुझे आभार मानतो. And Father, we are confident and we are absolutely safe and secured in you. आणि प्रभू, आम्हाला तुझ्यामध्ये विश्वास आहे आणि तुझ्यामध्येच आम्ही सुरक्षित आहोत. Doesn't matter what all is happening outside our life. आणि प्रभू, आमच्या जीवनाच्या बाहेर काय घडत आहे त्याने काही फरक पडणार नाही. We know our well-being is determined by our faith and trust in you. I pray that you continue to be with us all. I do commit everyone in all the places that your children experience your presence. आणि प्रभू, सर्व ठिकाणचे लोक जे तुझा समक्षतेचा अनुभव घेत आहेत त्या सगळ्यांना प्रभू मी तुझ्या हातामध्ये सोपवत आहे. And we do pray, may this pandemic will end soon. आणि प्रभू, आम्ही प्रार्थना करताय की हा साथीचा रोग नक्कीच लवकरच संपुष्टात येईल. You are the Lord over this virus. आणि प्रभू, या व्हायरसच्या वरती नियंत्रण असणारा परमेश्वर तू आहेस. And we pray that you reign over this virus, and Father, may we experience total victory over this pandemic. आणि प्रभू, आम्ही प्रार्थना करताय की साथीच्या रोगावरती विजय मिळव, तुझं राज्य याच्यावरती येऊ दे आणि प्रभू यातून आम्हाला मुक्तता दे. May the whole world know and all our nation know and our state of Maharashtra know that you are God. आणि प्रभू, संपूर्ण जगाला, आमच्या देशाला आणि आमच्या महाराष्ट्राला कळू दे की तूच प्रभू परमेश्वर आहेस. And during this time, people's heart become even more open to the gospel. आणि प्रभू, या समयामध्ये लोकांची शुभवर्तमानासाठी, स्वार्थेसाठी मोकळी होऊ दे, उघडी होऊ दे. And may your children all over continue to experience your protection. आणि प्रभू, तुझी जी लेकरं आहेत तर सदोदित त्यांना तुझ्या संरक्षणाचा अनुभव येऊ दे. Thanking and praising your holy name, we pray in Jesus' name.
तुझ्या पवित्र नावाला आम्ही धन्यवाद देत आहे, तुझा गौरव करतो. येशूच्या नावात आम्ही प्रार्थना करून पिते आहे. Amen.